नमस्कार. आज मी बेसनच्या पिठाची बुंदी पाडून त्याच्या वड्या करत आहे बरं का, गुळाचा पाक करून. तर त्यासाठी मी बेसनचं पीठ 1 वाटी घेतले आणि त्यात हे असं इतपत पातळ होईल इतपत पाणी घातलेलं आहे. तर आता ह्याची मी तेलात बुंदी करून घेते बरं का. गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि त्यात बुंदी तळण्याकरता पुरेसं तेल मी घालत आहे. आता हा आपला जो झारा असते त्या झाऱ्यावर मी हे आता केलेलं बॅटर सगळं टाकणार आहे बरं का. आता हे बघा, तेल आपलं तापलेलं आहे बरं का. मी थोडंसं पीठ टाकून बघितले, ते वरती आले. तर त्या झाऱ्यावरती मी आपण जे बेसनचं पीठ भिजवून घेतलेलं आहे ते असं मी त्याच्या बुंद्या पाडून घेत आहे बरं का. पीठ भिजवताना त्यात मीठ वगैरे काही घालायचं नाही बरं का. सोडा नाही, मीठ नाही, काही नाही, फक्त पीठ आणि पाणी. तर अशा ह्या बुंद्या मी सगळ्या, जेवढं आपण पीठ भिजवून घेतले त्या सगळ्या पिठाच्या बुंद्या मी पाडून घेत आहे. मस्तपैकी कुरकुरीत भाजून घ्यायचं हे. आता मग पहिल्यांदा ज्या बुंद्या घातल्या होत्या त्या काढून घेतल्या आहेत मी. दुसऱ्यांदा मी पीठ परत एकदा बुंद्या काढत आहे. आता ह्याच्या काय आपण लाडू करणार नाही, त्यामुळे बुंद्या तुमच्या अगदी गोलच यायला पाहिजे असं काही नाही आहे. फक्त त्या व्यवस्थित तळून काढायच्या. छान मस्त कुरकुरीत करून घ्यायचं बरं का हे सगळं. आता बुंदी माझी पूर्ण तळून एकदम थंडगार करून घेतली आहे बरं का. मी आता ते मिक्सरला लावून घेत आहे. मी मिक्सरला दाणेदार करून घ्यायचे, एकदम फाईन पीस करायचं नाही त्याला.
फक्त हे त्यात बरीच कणी राहायला पाहिजे बरं का. हे दळताना का नाही बारीक दळायचं नाही, त्यात थोडेसे पीस पण राहायला पाहिजे, क्रंची क्रंची व्हायला पाहिजे ते. हे असं मी ग्राइंडरला फिरवून घेते. हे सगळ्या बुंद्या मी मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत. हे दरदरीत असायला पाहिजे बरं का, तरच वडी खुसखुशीत आणि एकदम मस्त छान. हे असं घ्यायचं, त्याचे बारीक बारीक पीस व्हायला पाहिजे इतपतच हे करायचं, फाईन पीस करायचं नाही. दरदरीत राहायला पाहिजे त्याचं, रवाळ रवाळ, म्हणजे वडी खुसखुशीत आणि अतिशय चवदार होते बरं का. आता वडीत घालण्यासाठी ड्रायफ्रूट्स मी चॉप करून घेत आहे बरं का. आणि हे वेलदोडे मी थोडे ह्या कढईत गरम करून घेते, म्हणजे ते एकदम बारीक दळले जातील. साखर घालून हे वेलदोडे मी आता बारीक करून घेते मिक्सरच्या भांड्यात घालून. आता त्याच कढईत मी आता हा गुळ आहे मेजरमेंटने घेतलेला आहे, थोडंसं पाणी घालते मी. आणि 2 वाटी बुंदीला 1 वाटी गुळ मी घेतलेला आहे. आता हा गुळ त्याचा पाक एकदम कडक करायचा बरं का. जोवर त्याची कडक गोळी होत नाही तोवर हे एकसारखं आपण हा पाक ढवळत राहायचा बरं का. आता मी वेलदोडीची पुडी यात घालते आहे आणि ड्रायफ्रूट्स पण घालणार आहे. तर आता हा पाक शिजेपर्यंत मी हे पाणी एका वाटीत घेतले, कारण गुळाची कडक गोळी जोपर्यंत होत नाही त्या आता ह्या पाकाचेच की नाही थोडे थेंब ह्या पाण्यात टाकले की कडक गोळी जोर होत नाही तोवर आपण हा पाक करत राहायचा आहे बरं का, एकसारखा ढवळत राहायचा आहे. एकदा ही वडी माझ्या पद्धतीनं करून माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता हे पाण्यात मी एक टीम टाकून बघितलं आहे, तर ते काय गोळी अजून बनलेली नाही बरं का, अजून पाक तयार व्हायला अवकाश आहे. असं एकसारखं हा चमचा आपण ढवळत राहायचा बरं का, म्हणजे गुळ लागत नाही. हे असं पाण्यात घालून बघायचं, त्याची गोळी जवळ टणक होत नाही दगडासारखी तवर एकसारखं हा आपण पाक ढवळत राहायचा आहे. पाक करताना अजिबात ते करपून याची दक्षता घ्यायला लागते बरं का, नाही तर सगळ्याच वास घाण येते मग करपट करपट. अजून पण गोळी बनलेली नाही बरं का. हे तूप एका ताटाला मी लावून घेतोय, ह्यातच ती वडी मी घालणार आहे. आता हे एकसारखं असं हात हलवत राहायचा, एकसारखं चेक करायचं पाक तयार झाला का नाही. पाक जर पुढे गेला तर असं पण मग ते बरोबर लागत नाही बरं का. अगदी योग्य वेळेलाच ते तुम्हाला त्यात बुंदी घालायला लागेल. हे बघा, ही अशी वडी तयार होत्या, अजून पण थोडीशी कच्चीच आहे. जवळ ते टणक होत नाही दगडासारखं तर आपण ते चेकच करत राहायचं. आता जवळजवळ हे पाक बऱ्यापैकी जवळपास आलाय बरं का. एकसारखी वडी
एकसारखी गुळाची गोळी तयार होत्या की नाही ते बघत राहायचं बरं का. एकसारखा तुमचं पळी हलत राहिलं पाहिजे, कारण ते कुठंसुद्धा लागता कामाचं नाही. परत एकदा ते पाण्यात घालून बघते गोळी तयार होत्या काय. हे बघा अशी गोळी तयार होते बरं का. आता हे दगडासारखं कठीण झाले. हे बघा असं टाकलं की टन का आवाज येते त्याचा. आता हा जवळपास आपला पाक तयार होत आलाय बरं का. ही वडी बिन फ्रीजची पण तुमची 2-3 महिने टिकते बरं का. पाक व्यवस्थित करून घ्यायचा फक्त. आता हे ड्रायफ्रूट्स मी वरण घालणार आहे आणि आपण बुंदी जे मग अशी मिक्सरला ग्राइंडरला बारीक करून घेतली बरं, ते आता मी त्या गुळाच्या पाकात घालून घेत आहे. एकदा हे बुंदीची वडी माझ्या पद्धतीनं करून माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता मी गॅस खालणं बंद करते. हे मिश्रण सगळं व्यवस्थित एकजीव करून घेते बरं का. एकजीव सगळं पूर्ण. आता ज्या ताटला आपण तूप लावून घेतलं आहे त्यात हे सगळं मिश्रण मी ओतून घेणार आहे आणि व्यवस्थित वडी सेट करून घेणार आहे. अतिशय चवीची आणि अतिशय चवदार अशी वडी तयार होते बरं ही. आता वरतून मी ड्रायफ्रूट सगळे घालून घेते आहे बरं का त्यात व्यवस्थित. एकदा ही वडी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच कळवा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. वडी फारच चविष्ट आणि खुसखुशीत होत्या बरं का.